नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मेथी ठेपला. तुम्ही त्याला मेथी पराठा पण म्हणू शकता, मेथी पराठा. आणि त्याच्यासाठी इथं मेथीची भाजी मी देठ अशी जी कोवळी आहेत तेवढीच खोडून घेतलेली आहेत. मेथीची भाजी पानं अशी घेतलेली आहेत आणि ही पाण्यात स्वच्छ ही भाजी 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये माती वगैरे असू शकते, त्यामुळे स्वच्छ पाण्यानं धुवायचे 2 वेळा. आणि त्याच्यानंतर ही मी पूर्ण बारीक अशी चिरून घेणार आहे. जितकी आपल्याला बारीक चिरता येईल तितकी आपल्याला अशी बारीक मेथी ही चॉप करून घ्यायची. ही थोडीशी मी कडवट लागते मेथी, त्यामुळे आपण डायरेक्ट घालायची नाही आहे पराठ्यासाठी. आणि आता इथे मी मैदा घेतलेला आहे आणि गव्हाचं पीठ थोडंसं 1.5 वाटी होईल एवढा घेतलेला आहे मैदा. आणि हा चांगला चाळून घेतलेला आहे. याच्यामध्ये काही थोडंसं घाण वगैरे असते, काही असेल तर त्याच्यात गाठी वगैरे पिठामध्ये असल्या तर त्या निघून जातात, त्याच्यासाठी चाळून घ्यायचं पीठ. आणि आता ही भाजी थोडंसं तेल घालून एक अर्धी पळी होईल एवढं तेल घातलेलं आहे आणि चांगली परतून घेणार आहे. 1-2च मिनटं लागतात ही भाजी परतून घ्यायची आहे चांगली. आणि मेथीची भाजी परतल्यामुळे त्याच्यातला कडवटपणा थोडासा कमी होतो, त्यामुळे ती चांगली अशी 2 मिनटं होईल एवढं 2 मिनटामध्येच चांगली फ्राय होते, चांगली शिजते, त्याचा कच्चापणा निघून जातो आणि त्याच्यात कडवटपणा पण राहत नाही. त्याच्यासाठी अशी परतून घेतलेली आहे. आणि आता या पिठामध्ये ती मिक्स करून घेतलेली आहे मी. आता या पिठामध्ये टेस्टसाठी आपल्याला थोडासा ओवा घालायचा आहे. 1 चमचाभर होईल एवढा मी ओवा घेतलेला आहे आणि चांगला हातावरती क्रश करून घ्यायचं आहे, चोळून घ्यायचं आहे ओवा. हा ओव्यामुळे छान असं टेस्ट येते, फ्लेवर येतं ह्या पराठ्याला. आणि आता हा मी याच्यामध्ये मिक्स केलेला आहे. त्याच्यानंतर हळद 1 चमचा, लाल तिखट काश्मीरी लाल तिखट मिरची पावडर वापरलेली आहे, हळद पावडर थोडीशी 1/2 चमचा, जिरे घातलेले आहेत. आणि याच्यामध्येच आपल्याला मीठ आणि हिंग पण थोडंसं घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालू शकता तुम्ही. आणि थोडंसं आलं लसूण पेस्ट 1 चमचाभर होईल एवढी आलं लसूण. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, पाणी घालून चांगलं असं मळून घ्यायचं आहे. 1 अर्धा तास होईल एवढंच मी रेस्ट करून ठेवणार आहे. आणि त्याच्यानंतर लगेचच आपल्याला पराठे करून घ्यायचे आहेत. एक चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून चांगलं मळून 10-15 मिनिटात सुद्धा चांगलं हे कणिक भिजतं, जास्त वेळ लागत नाही. आणि चांगले सॉफ्ट असे हे पराठे ठेपले हे मेथीचे बनतात. जो लहान मुलांना मेथीची भाजी खायला आवडत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही मेथीचे पराठे करू शकता, एकदम छान टेस्टी होतात. आधीच्या व्हिडिओमध्ये मी मेथी पराठा हा त्याच्यामध्ये स्टफिंग तयार केलं होतं आणि आतमध्ये घातलं होतं. आणि आता हे जे ह्याच्यामध्ये स्टफिंग वगैरे तयार केलेलं नाही आहे, डायरेक्ट मी पिठामध्ये मेथीची भाजी आणि बाकीचे इतर मसाले इन्क्लूड केलेले आहेत. सेपरेट असं कणिक मळलेले नाही आहे पराठ्यासाठी. हा दुसरा प्रकारचा हे मी पराठा एकदम इझी पद्धतीनं आहे, तुम्हाला करायला एकदम सोपा जाईल अशा पद्धतीने मी हे दाखवलेलं आहे पराठा. आणि हा पण टेस्टी होतो आणि आपल्याला झटपट बनवता येतो. जे स्टफिंग असतं ते तयार करावं लागत नाही आणि सेपरेट अशी कणिक मळावी लागत नाही. आधीच्या व्हिडिओमध्ये मी तसं दाखवलेलं आहे. तो सुद्धा एकदम सॉफ्ट आणि थोडासा तो थिकनेसमध्ये जास्त असतो, मोठा पराठा असतो जाडीला. आणि हा थोडासा आपण ठेपले म्हणू शकतो, हे पातळ असतात. आणि आता फ्राय करायचं आहे, दोन्ही बाजू चांगल्या तूप लावून अशा फ्राय केलेल्या आहेत. बटर लावून आपल्याला फ्राय करू शकता पराठा. आणि इथं मी तूप लावलेलं आहे. आणि आता हे आपले पराठे तयार आहेत, झटपट बनणारे हे आहेत. ह्या पद्धतीने केला तर एकदम इझी जाईल आणि दही आणि चटणीसोबत तुम्ही हे पराठे खाऊ शकता.
आणि हा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही शेअर केलं नसेल माझे व्हिडिओ तर नक्की शेअर करा. आणि तोपर्यंत सर्वांना माझा धन्यवाद.